बसमध्ये गर्दीत आंटीने तिच्या मुलीला बसवले माझ्या मांडीवर. मुलगी एवढी सुंदर होती की मला तर राहवलं नाही. मी त्या मुलीला बसमध्येच सीटवर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लग्नसराई सुरू झाली होती आणि बसमध्ये तर गर्दीच गर्दी राहायची. जेव्हा आम्ही आत्याच्या घरी लग्नाला जात होतो तेव्हा घडलेली घटना मी तुम्हाला या कथेतून सांगणार आहे. माझं नाव अमोल आहे. आत्याच्या घरी लग्न होतं. आमचा सर्व परिवार अगोदरच लग्नाला गेला होता. माझे पेपर असल्याने मी लग्नाच्या एक दिवस अगोदर निघालो होतो. आत्याचं गाव खूप दूर होतं. 5 तास लागत होते तिथे जायला. माझे पेपर संपले आणि मी एकटाच निघालो होतो, कारण घरचे सर्व अगोदर आत्याच्या घरी गेले होते. मी बसमध्ये जाणार होतो. बस स्टँडवर गेल्यावर तिथे खूप गर्दी दिसली आणि बसमध्ये तर बसायला जागा नव्हती. मला कशी तरी एका सीटवर जागा भेटली. बसमध्ये खूप लोक उभे होते. माझ्या सीटजवळ एक आंटी आणि तिची मुलगी उभी होती. ती मुलगी माझ्याच वयाची असेल. खूप सुंदर दिसत होती ती. मी फक्त तिच्याकडे बघायचो. थोड्या वेळाने आंटी मला म्हणाली, थोडी जागा तरी दे. मला वाटलं की आंटीला बसायचं असेल. मी कशी तरी जागा केली आणि तिथे आंटीची मुलगी बसली. सीटवर अगोदरच 3 जण बसले होते, त्यामुळे त्या मुलीला जागा होत नव्हती आणि ती माझ्या मांडीवर बसली. एवढी सुंदर मुलगी माझ्या मांडीवर बसली होती. मला तर राहवलं नाही आणि नंतर मी तिच्यासोबत असं काही. तिला समजलं होतं की माझी जी हाल मी तिला समजलं होतं की माझी जी काही हालचाल सुरू आहे ती. पण ती मुलगी काहीच बोलली नाही. ती माझ्या मांडीवर जवळपास 3 तास बसलेली होती आणि मी तिला सीटवरच. जेव्हा ती मुलगी आणि आंटी बसमधून उतरले तेव्हा ती मुलगी माझ्याकडेच बघत होती आणि ती माझ्याकडे बघून थोडी हसली होती. मी तिला काहीच विचारलं नव्हतं. ती कुठे राहते, तिचं नाव गाव काहीच नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.